आर्णीतील यवतमाळ अर्बन मधील घटना। शेतकऱ्यांच्या पिशवीतून 1 लाख रुपये लंपास। बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची पैसे असलेली पिशवी कापून अज्ञात महिलेने 1 लाख रुपये लंपास केल्याची घटना आर्णी शहरातील यवतमाळ अर्बन बँकमध्ये मंगळवारी दिनांक 9 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली असून उकंडराव चव्हाण वय वर्ष 60 राहणे तेंदोळी तालुका आर्णी असे चोरी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेचा मारेगावात मशाल मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मारेगाव येथे शिवसेना उबाटा गटातर्फे भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला। रेतीला यवतमाळमध्ये सोन्यापेक्षा जास्त दर, रेती तस्करांची दररोज दिवाळी, महसूल व खनिकर्म विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना रेती मिळावी म्हणून 800 ते 1000 रुपये ब्रासप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने नागरिकांसाठी रेती उपलब्ध करून दिली। मात्र शासनाची ही योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात फोल ठरल्याचं दिसून येत आहे। आता लाडक्या बहिणींसाठी मोफत बँक खाते उघडण्याची संधी। पुसद अर्बन बँकेच्या सर्व शाखांमध्ये सुविधा। नुकतेच राज्य शासनातर्फे 21 ते 65 वर्ष वयोगटातील शासन निकषात बसणाऱ्या महिलांना मासिक 1500 म्हणजेच 1500 रुपयाचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याची योजना नुकतीच जाहीर केली आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व 37 शाखांमध्ये वरील योजनेच्या लाभार्थी महिलांना शून्य बॅलन्सवर मोफत खाते उघडण्याचा निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। दिग्रस शहर बनले पाकिटमारांचा अड्डा। चोरट्याविरुद्ध सबळ पुरावा असताना पोलीस प्रशासन झाले सुस्त। तिन्ही ग्रामपंचायतला नागरिकांनी ठोकले कुलूप। पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याने संताप। येथून जवळच असलेल्या किन्ही गावात पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 5000ची लाच घेताना रोजगार सेवक अडकला। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। उमरखेड तालुक्यातील घटना। गुरांचा गोठा मिळवून देण्यासाठी गजानन बद्रीनाथ रत्ने रोजगार सेवक बीटरगाव यांनी 5000 रुपयाची लाच मागितली होती। ते देण्यासाठी अर्जदार आज दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता उमरखेड शहरातील मारुती मंदिरा परिसरात दिली असता दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने रोजगार सेवकाला 5000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले असून पुढील कारवाईसाठी त्यास उमरखेड येथील विश्रामगृहात घेऊन गेले। अब की बार आदिवासी आमदार। आदिवासी समाजाची सहविचार सभा संपन्न। महाविकास आघाडीकडून आदिवासी समाजाला उमेदवारी न दिल्यास बीजेपी सोडून इतर कोणत्याही पक्षाकडून आदिवासी उमेदवार देणार आणि कोणत्याही परिस्थितीत पुसद विधानसभेवर आदिवासी आमदार होणार आणि त्या दृष्टीने बी प्लॅन सुद्धा तयार आहे। अवघ्या 72 तासात शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांशी संपर्क आणि झालेल्या पिकांचा पंचनामा करून घ्यावा। यासाठी हा वेळ खूप कमी पडतो। हा अपुरा वेळ शेतकऱ्यांना देण्यामागे सुद्धा कंपनीचे हित जोपासल्या जात असल्याची नाराजी आमदार इंद्रनील नाईक यांनी पीक विमा, नैसर्गिक आपत्ती, पीक कर्ज वाटप या संदर्भात आयोजित 7 जुलै रोजीच्या उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या सभागृहातील आढावा बैठकीत व्यक्त केली। दिनांक 8 जुलै रोजी दिग्रस येथे लोकराज्य छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या 150व्या जयंती निमित्त 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला। निळोणा धरण भरले, यवतमाळकर सुखावले। यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। गेल्या 2 दिवसात धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने यवतमाळकर वासियांचा पाणी प्रश्न तूर्तास मिटला आहे। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू, महिलेच्या पतीचा आरोप। प्रतीक्षा अमोल कुकडे राहणार हुडी तालुका पुसद ही तिच्या माहेरी कुपटी तालुका उमरखेड येथे बाळंतपणासाठी आली असता दिनांक 6 जुलै रोजी पोटात दुखत असल्यामुळे तिला उमरखेड येथील शासकीय उत्तरवार रुग्णालयात दाखल केले। येथील डॉक्टरांनी सीजर केले असता जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तिची तब्येत बिघडली आणि तिला नांदेड येथील सरकारी रुग्णालयात पाठवले असता तिथे तिचा मृत्यू झाला।
मारेगावमध्ये वाहतूक पोलिसांच्या अभावामुळे वाढती अपघाताची शक्यता, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। वणी यवतमाळ राज्य महामार्गावर वसलेले मारेगाव शहर अनेक शाळा, महाविद्यालये, सरकारी आणि निमसरकारी कार्यालये आणि लघु उद्योगांमुळे समृद्ध आहे। यामुळे शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि नागरिक वाहतूक करतात। मात्र राज्य महामार्गावर वाहतूक पोलीस नाही, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढली आहे। यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी पुत्र यांची यवतमाळ तालुक्यातील मांगूळ येथे कीटकनाशक औषधीची बॉटल घेऊन टावरवर चढून आत्महत्या करण्याचा दिला इशारा। यवतमाळ जिल्हा सकाळपासूनच अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली। मागील 3 दिवसांपासून सतत यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतमजुरांना घ्यावी लागते आहे विश्रांती। यवतमाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यवतमाळ दौऱ्यावर। यवतमाळच्या कळंब चिंतामणी पूजा अर्चा दर्शनासाठी दाखल। मंदिर परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात। मुख्यमंत्री मोहन यादव मंदिर गाभाऱ्यात त्यांनी अभिषेक केले। सर्पमित्र हरीश कापसेने दिले 2 घोरपडींना जीवदान। सध्या पावसाळ्याचे दिवस असून अशा वातावरणात साप, विंचू, घोरपडी सारखे प्राणी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घरात आश्रय घेत असतात। अशा प्राणी घरात आढळल्यास लोकांची धाकधूक वाढते। अशा वेळी सर्पमित्र प्राणीप्रेमी हरीश कापसे सारखे धाडसी युवक मुक्या प्राण्यांना जीवदान देण्यासाठी तत्पर असतात। अशीच एक घटना दिनांक 8 जुलैला मुकुटबन येथील 2 घरात 2 मोठ्या घोरपडी असल्याचं निदर्शनास आलं।